नमस्कार मैत्रिणींनो, सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. तर आता आजच्या व्हिडिओमध्ये बघा माझ्याकडं शिलाई कतरणमध्ये बघा, म्हणजे असं आपण ड्रेस वगैरे शिवतो ना, त्याचे बाई वगैरे उरलेल्या आहेत त्या टाकून न देता बघा सुंदर अशी पिशवी आपण तयार करणार आहोत. तर बघा इथं या 2 स्लीव्स घेतलेल्या आहे. याचा आकार आहे तसाच ठेवायचा आहे, आपण कट बीट काहीच नाही करायचा. फक्त इथं नेटचं कापड आहेत ना, इथं आपण बघा एक पट्ट्या आहेत ना त्या मापाच्या, त्या जॉईंट करून घेणार आहोत. कारण नेट वगैरे लवकर फाटतं ना, त्याच्यामुळं इथं आपण डबल फोल्ड करून बघा अशी पट्टी आहेत ना कडेने फोल्ड करून शिलाई मारून घेणार आहोत. आता खालच्या साईडने पण बघा फोल्ड करू थोडीशी, आणि शिलाई मारून घेणार आहोत एकदम सावकाशपणे. अगदी 5 मिनिटं पण लागत नाही पिशवी बनवायला, इतकी सोपी आहे. बघा अशा पद्धतीने आपण पट्टी जॉईंट करून घेतली आहे. एक्स्ट्राचं कापड आहे ते कट करून ही सुद्धा बघा बाईच आहे. आपल्याकडं असं भरपूर सारं कतरण पडत असं ना, त्याचा वापर आपण अशा पद्धतीने करायचा. आता या ठिकाणी बघा आपण शिलाई मारून घेतली आहे. आता इथं सुद्धा बघा एक्स्ट्राचं कतरण आहे ते कट करून घेतलं आहे आपण. अशा पद्धतीने आपले बघा 2 पार्ट मस्त रेडी झाले आहेत. वरच्या साईडने आपले बघा बाई ऑलरेडी फोल्ड आहेत. दुसरी बाई बघा अशी उलटी ठेवायची, जसं सेफ आहेत ना तसंच आपण बघा इथं शिलाई मारून घ्यायची आहे कडेकडेने. कुठलाही बघा इंची टेपचा वापर सुद्धा नाही केलेला आहे. याला डबल डबल शिलाई मारून घ्यायची. तर या ठिकाणी बघा आपली शिलाई मारून झाली आहे. तर त्या ठिकाणी आपली बघा डबल शिलाई मारून झालेली आहेत. आता फक्त आपण बघा व्यवस्थित एक्स्ट्राचं जे कापड आहेत ना ते कट करून घेतलं इथं मी. आता सुईची करून दाखवतो तुम्हाला. आता याला आपण स्ट्रीप जॉईंट करायचे आहे. ते नेटच्या कापडाच्या ठिकाणी बघा दुसरं कापड इतकं छान लुक आलं आहेत ना, दिसायला पण खूप सुंदर. आता इथं बघा मी स्ट्रीप रेडी करून घेतले आहे. हे तुमच्या आवडीनुसार तुम्ही बघा इथं फोल्ड करायचं आपल्याला थोड्याशा अर्धा इंच अशा आजच्या साईडने लावत आहे मी. पूर्ण चौकोनमध्ये आपण शिलाई मारून घ्यायची आहे. स्ट्रीप फोल्ड केले आहेत ना त्याला बघा अशी व्यवस्थित शिलाई लॉक करायची. छोटं मोठं सामान आणण्यासाठी बघा आपल्याला छोटीशी आपली पिशवी तयार झाली आहे. तिचा कलर पण तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसत आहे. तर दुसऱ्या साईडने पण आपण स्ट्रीप जॉईंट करून घेऊ. या ठिकाणी बघा आता स्ट्रीप जॉईंट करून घेतली आहेत मी. तुम्हाला पिशवीचं माप दाखवते. 14 इंच बघा ही लांब झाली आहेत आणि रुंदीला आहेत ती आपली 13 इंच झाली आहे. हे तुम्ही बघू शकता. अशा पद्धतीने आपली सुंदर अशी पिशवी तयार झाली आहे. कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. धन्यवाद.